मागील 24 तासांमध्ये कोकण किनारपट्टीतील बहुतांश ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। त्यामध्ये मुंबईमध्ये विक्रोळी येथे 255 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर सांताक्रूज येथे 238 मिलीमीटर आणि कुलाबा येथे 100 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे। आणि असे मुंबई आणि नगरातले वेगवेगळ्या ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस बऱ्याच ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो आहे। त्याचबरोबर आपले मध्य महाराष्ट्रातील घाट एरियाज आहेत तिथे पण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे, ज्यामध्ये ताम्हिणी येथे 320 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। मराठवाड्यातील नांदेड एरियामध्ये 70 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे, ज्यामध्ये गडचिरोली इथे 183 मिलीमीटर इतका पाऊस झाला। 24 तासांमध्ये आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी मधला रेड अलर्ट आहे। त्याचबरोबर घाटमाथ्यांसाठी रेड अलर्ट येणाऱ्या 2 दिवसांसाठी आहे आणि त्यानंतर पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल। शेतकऱ्यांसाठी ज्या प्रदेशामध्ये पाऊस कमी होता त्यांच्यासाठी नक्कीच ही दिलासादायक गोष्ट आहे, परंतु ज्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे तर अशा ठिकाणी पाणी जर खूपच जास्त झालं असेल शेतामध्ये तर त्याचा निचरा होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नक्कीच जो ग्राउंड वॉटरचा जो साठा आहे तो वाढण्यासाठी मदत होईल ह्या पावसामुळे। आणि ज्या ठिकाणी खूपच जास्त पाऊस झालेला आहे भात आता जसं की घाटमाथ्यांवर किंवा कोकणामध्ये जो पाऊस होतो आहे तो नक्कीच भात शेतीसाठी महत्त्वाचा आहे आणि धरण भरण्यासाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।